श्रीराम धर्मिष्ठ चोक पितृवचन प्रतिपाळक उद्भट राज्य सांडूनी देख निघे एकाएक वनवासा. वनवासा चरणी जाता सवी घेतली प्रिया सीता. येणे बोले स्त्री कामता श्रोती सर्वथा न मानावी. तरी केवळ स्त्री नवे सीता. ते निजभक्त जाण तत्वता सांडूनी राज्यभोगा समजता सेवेच्या निज स्वार्थापना आली. राज्य असता रघुवीरे दासी दासा वाटले अधिकारे. ते मी एकली एकसरे सेवा वनांतरी अवघेची करीन. ते सेवा यावया हाता सकळ सेवेच्या निज स्वार्था. चरण चाली चालुनी सीता आली तत्वता वनवासासी. कैशी श्रीराम सेवेचे सुख चरणी चालता नाठवे दुःख. विसरली माया माहेर पक्ष अत्यंत हरिक सेवेचा. ऐशिया मनोगत सद्भावा वना आली करावया सेवा. श्रीराम जाणे भक्त भावा येरा देवा दानवा कळेना. निजभक्तांचे मनोगत जाणता एक रघुनाथ. का श्रीराम सेवेचा स्वार्थ जाणती निजभक्त भजनानंदे. भगवत भजनाचे सुख भक्त जाणती भाविक. भावे विन भजन सुख अनोळख अभाविका. पूर्ण भाविक भक्त सीता हे कळलेसे रघुनाथा. या लागी तिचिया वचनार्था होय धावता मृगामागे. माईक मृगाचे सुवर्ण भान जरी जाणे रघुनंदन. तरी भक्त लळे पाळन करी धावन मृगामागे. बाळकाचेनी छंदे जाण जेवी माऊली नाचे आपण. तेवी माया मृगा पाठी धावन करी रघुनंदन निज भक्त वाक्ये. जो राम वानरांच्या गोष्टी ऐकता विकल्प न धरी पोटी. तो सीतेच्या वचनासाठी धावे मृगापाठी नवल काही. भल तैसे भक्त वचन मिथ्यान म्हणे रघुनंदन. या लागी निज चरणी धावन करी आपण मृगामागे. अर्थात तो श्रीराम मोठा धर्मनिष्ठ असून पिता सत्यवचनी ठरावा म्हणून त्याच्या वचनासाठी एवढे मोठे विस्तृत राज्य टाकून तत्काळ वनवासाला गेला. वनवासाला जाताना त्याने प्रिय सीतेला जे बरोबर घेतले ती कृती त्याच्या विषय वासनेमुळे केलेली होती असे कोणी मानू नये. कारण सीता केवळ स्त्री नव्हती तर ती त्याची खरी भक्त होती. सर्व राजेश्वर्य सोडून रामाची सेवा करण्याच्या कर्तव्यनिष्ठेनेच ती त्याच्याबरोबर वनात गेली. तिने मनाशी असे ठरवले की रघुवीर राजसदनात असताना विविध सेवकांना विविध सेवा कार्ये वाटून दिली होती. ती सर्व सेवा आपण एकटीनेच वनात करावी. अशा प्रकारे एक भक्त म्हणून ती सेवेसाठीच वनात गेली. राम सेवेत असे सुख आहे की सीतेला वनात दुःख वाटलेच नाही आणि ती माहेरची मायाही विसरली कारण तिची सेवेचीच ओढ होती. अशा सद्भावनेने ती रामाची सेवा करण्यासाठी वनात गेली. भक्ताचे मनोगत श्रीरामच जाणत होता. अन्य देवांना किंवा दानवांनाही ते कळणे शक्य नव्हते. एकटा रघुनाथच आपल्या भक्तांचा श्रद्धाभाव जाणतो. किंवा रामसेवेचा खरा स्वार्थ भजनातील आनंदाच्या रूपाने भक्तच काय ते जाणतात. भाविक भक्त भगवंताच्या भजनाचे सुख जाणतात. ज्यांना भक्ती नाही त्यांना भजनाचे सुख कळणार नाही. सीता पूर्ण भाविक भक्त आहे हे रघुनाथाला समजत होते म्हणून तिच्या मुखातून मृगाला पकडून आणा असे शब्द निघताच तो मायावी मृगाच्या मागे लागला. हा सोन्याचा हरिण खोटा आहे हे राम जाणत होता पण भक्ताचे लाड पुरवायचे म्हणून तो त्या मृगाच्या मागे लागला. लहान बाळाबरोबर आई त्याचे कोड कौतुक करताना आपणही नाचते. त्याप्रमाणे तो रघुनंदन जाणून बुजून मृग पकडण्यासाठी गेला. रामाने वानरांनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या मानल्या. मग सीतेच्या हट्टासाठी तो मायावी मृगाच्या मागे धावला तर त्यात नवल काय. एखाद्या सामान्य भक्ताचे बोलणेही राम खरे मानित असे म्हणूनच त्यानेही मृगयेची लीला केली. एवं युगानुरूपाभ्यां भगवान योगवर्तिभिः मनुच्चेरीच्यते राजन् श्रेयसामेश्वरो हरिः. अर्थात हे राजा, त्या त्या युगातील मनुष्यांकडून अशा प्रकारच्या योगनुरूप नामरूपांनी सर्व श्रेयस्कर गोष्टींचा ईश्वर असा हरी भगवान पूजिला जातो. कलीं समाजयन्त्यार्या
गुणज्ञासारभागिनः यत्र संकीर्तनेनैव सर्वस्वार्थो विलभ्यते. अर्थात कलियुगाचा गुण जाणणारे श्रेष्ठ पुरुष त्याला पूज्य मानतात, कारण ते श्रेष्ठ पुरुष गुणग्राहक असतात. आणि तो गुण म्हणजे त्या कलियुगात केवळ संकीर्तनानेच निजहित स्वार्थ म्हणजेच भगवत प्राप्ती साध्य होते. श्लोक संमत. ध्यायन् कृते यजन्यज्ञे स्त्रेतायां द्वापरेर्जयन् यदाप्नोति तदाप्नोति कलो संकीर्त्य केशवम्. अर्थात कृतयुगात ध्यान करणारा, त्रेतायुगात यज्ञ करणारा व द्वापार युगात पूजा करणारा जे फळ प्राप्त करतो तेच फळ कलियुगात केशवाच्या केवळ कीर्तनाने प्राप्त होते. एवं भक्त वाक्ये उठाउठी जो पायी धावे मृगा पाठी ज्याचे चरण रेणू अणुकुटी वंदिती मुकुटी शिवादी सर्व तो मृगामागे धावता जाण पावन केले पाषाण त्याच्या चरणा अनन्य शरण अभिवंदन सद्भावे महापुरुषाचे चरण अभिवंदने करीती स्तवन कलियुगी कीर्तने जन परमपावन नित्यमुक्त. एवं कृतादी कलियुगवरी इही नामी रूपी अवतारी सद्भावे त्याच्या नरी भजिजे श्रीहरी श्रेयार्थ त्या माझी कलियुगाची थोरी वाणीचे सद्भावे ऋषीश्वरी येते हरी कीर्तना वरी मुक्तिचारी ओळगण्या. अवतारी राया सर्वज्ञा धन्य धन्य कलियुग जाणा जेथ सर्व स्वार्थ हरी कीर्तना नामस्मरणासाठी होती कलियुगी दोष बहुत केवी कीर्तने होय स्वार्थ तेथे दोष त्यागे जे गुण घेत ते नित्यमुक्त हरी कीर्तने शुद्ध चित्त दोष त्यागे गुण संग्रहित ऐसे सारभागी कलियुगात परमयुक्त हरी कीर्तने. कलीच्या गुणांते जाणते नामे मोक्ष जोडणे येथे जाणवणी करीती कीर्तनाते ते जाण निश्चिते नित्यमुक्त. कलियुगी हेच सार नामस्मरावे निरंतर करीती नामाचा निजगजर ते मुक्त नर रूपनाथा. कृतयुगी शमदमादी साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापरी यागमोक्त पूजन तंत्रविधान विधियुक्त. अर्थात ज्यांच्या चरणांची इवलीशी धूळही शंकरादी देव आपल्या मस्तकी धारण करतात तो अत्यंत सरळ मनाचा असल्यामुळेच सीतेचे लाड पुरवण्यासाठी तो मृग पकडण्यास पायी धावत गेला आणि त्याने मार्गातील पाषाणांना पावन केले आणि म्हणूनच भक्त त्याच्या चरणांना अनन्य भावाने व सद्भावाने वंदन करतात. कलियुगात भक्तजन महापुरुषाचे अर्थात विष्णूचे चरण वंदन करून स्वतः पवित्र व नित्यमुक्त होतात. याप्रमाणे सत्ययुगापासून कलियुगापर्यंत प्रत्येक युगात त्या त्या युगाच्या अनुरूप अशा नावांनी व रूपांनी युक्त अशा श्रीहरीचे स्वहितासाठी पूजन करावे. त्यातील कलियुगाची श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषींनी सद्भावाने थोरली गायली आहे. केवळ हरिकीर्तनानेच चारही मुक्ती भक्तांच्या दासी होतात. हे सर्वज्ञ राजा ऐक, कलियुग खरोखरच धन्य आहे, कारण कलियुगात हरिकीर्तन व नामस्मरण यांनी पूर्ण हित साधते. प्रश्न असा उत्पन्न होतो की कलियुगाच्या ठायी अनेक दोष आहेत, मग कीर्तनाने निजहित कसे साधणार? त्याला उत्तर असे की त्याचे दोष टाकून गुण तेवढे ग्रहण करणारे लोकच अशा प्रकारे नित्यमुक्त होतात. असे गुणज्ञ लोक जेव्हा कीर्तन करतात तेव्हा त्यांची चित्तशुद्धी होते आणि म्हणूनच जीवित सफल होते. नामानेच मोक्ष साधतो हे त्यांना समजत असते, म्हणून ते नामस्मरण व हरिगुणांचे संकीर्तन करतात, म्हणून ते मुक्त होतात. हे निसंशय. हे राजा, निरंतर नामस्मरण करणे हेच सर्व साधनांचे सार या कलियुगात प्रसिद्ध आहे. म्हणून जे पुरुष अंतःकरणापासून नाम घेतात ते मुक्त होतात. कृतयुगात विहित साधन म्हणजे ध्यान आणि शम व दम. त्रेतायुगात वेदांच्या विधानाप्रमाणे यज्ञ करणे. द्वापार युगात वेदशास्त्रांच्या विधानाप्रमाणे मंत्र तंत्र यांनी युक्त पूजन करणे.
न ऋत परमो लाभो तेहि नाम भ्राम्यतामिह यतो विन्देत परमां शांतीं नश्यति संस्कृतीः. अर्थात या संसार चक्रात भ्रमण करणाऱ्या जीवांना कलियुगात ईश्वराचे गुणगान करावेस मिळणे याहून खरोखर दुसरा मोठा लाभ नाहीच. कारण या संकीर्तनामुळे जीवाला परमशांती मिळते व संसार बंधनाचा नाश होतो. या परी त्रियोगी जना परमसंकट साधना करिताही परी मना अणुमात्र जाणा उपरम नव्हे. ती ओघीच साधने कलीने लाजविली कीर्तने जेथ गाता नाचता आपणे वश करणे परमात्मा आखरी हुंबळी गुणे ऐकता गोवळांचे गाणे देव भुलला जीवे प्राणे त्या सवे नाचे स्वानंदे कृष्ण कान्हो गोपाळा या आरुष नामांचा चाळा घेऊनी गरजती वेळोवेळा तेने घनसावळा सुखावे तेने सुखाचेनी संतोषे देवो परमानंदे उल्हासे एवं कलियुगी कीर्तनवशे भक्त अनायासे उद्धरती कीर्तन आवर्तन मेळी जळती पापांच्या वडवाळी भक्त उद्धरती तत्काळी हरिनामे कली दाटुगा कलियुगी हेची थोरी नाम संकीर्तना वारी चहुवर्णा मुक्त करी तेथन विचारी स्त्री शूद्र वेदू अत्यंत कृपणू झाला त्रिवर्णांचे कानी लागला स्त्री शूद्रादी कासी अबोला धरुनी ठेला अत्यापी ते वेदांचे अतीत न्यून उद्धरी हरिनाम कीर्तन स्त्री शूद्र अंत्यज जन उद्धरण हरिनामे कीर्तने स्वधर्म वाढे कीर्तने स्वधर्म जोडे कीर्तने परब्रह्म आतुडे मुक्ती कीर्तनापुढे लाजोनी जाय कीर्तनानंदे चारी मुक्ती हरिभक्ता ते वरू येती भक्त याते उपेक्षिती तरी पाया लागती दास्यत्वे एवढी कलियुगी प्रचिती कीर्तनाची परमख्याती राया जाणगा निश्चिती विकल्पचित्ती झणे धरीसी कृतत्रेता द्वापारासी निषिधू नाही नामासी कलियुगी नामापाशी चारी मुक्तीदासी स्वये होती. जे जन्म मरणांच्या आवर्ती पडिले संसारी सदा भ्रमंती त्या प्राणिया कलियुगाप्रती कीर्तने गती रूपनाथा. अर्थात याप्रमाणे तिन्ही युगात लोक जरी कठीण साधने करीत असले तरी त्यांच्या मनाला शांती मिळतेच असे नाही. पण त्या सर्व साधनांना कलियुगात केवळ कीर्तनाने लज्जित केले आहे. कारण त्या कीर्तनात मुक्तपणे गात व नाचत परमात्मा वश करता येतो. उदाहरणार्थ गुरांच्या गोठ्यात हुंबरी हमामा यांनी उक्त असे गोपाळ बाळांचे गाणे ऐकताच देव म्हणजेच श्रीकृष्ण लुब्ध होऊन आपणही त्यांच्याबरोबर नाचू लागला. किसना कान्हा गोपाल या अडाणी नावांचा छंद घेऊन गोप बालक वारंवार गर्जना करीत होते. तेव्हा तो घनसावळा खूपच आनंदित होत असे. त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा भर येतो. याप्रमाणे कलियुगात कीर्तनाच्या योगाने भक्त अनायासे उद्धरून जातात. नित्य अखंड कीर्तन केल्याने पापांच्या राशी जळून जातात आणि हरीच्या नामाने कलीला चरप बसते. नामसंकीर्तनाने स्त्री शूद्र असा भेदभाव न उपसता चारही वर्णांची माणसे मुक्त होतात. हाच कलियुगाचा मोठा गुण आहे. वेद श्रुती अत्यंत कृपणपणे फक्त 3 वर्णांना पठणाचा अधिकार देतात. वेदांनी स्त्रिया व शूद्र यांच्याशी अजूनही अबोला धरला आहे. वेदातील ते न्यून हरी कीर्तनाने दूर केले आहे. कारण त्याने स्त्रिया शूद्र अंत्यज या लोकांनाही मोक्षाचा मार्ग खुला केला. कीर्तनाने स्वधर्माची जोड होते, त्यात प्रगती होते आणि परब्रह्म प्राप्ती होते. एवढेच नव्हे तर मुक्तीचा टेंभा हरी कीर्तनापुढे चालत नाही. कीर्तनाच्या आनंदाने मोहित होऊन चारही मुक्ती हरिभक्ताला वरण्यास येतात. भक्तांनी जरी त्याची उपेक्षा केली तरी त्या भक्तांच्या दासी होतात. असा अनुभव कलियुगात येतो आणि कीर्तनाची ही थोरवी प्रसिद्धच आहे हे तू निश्चित जाण. त्याविषयी मनात चुकूनही शंका धरू नको. कृत त्रेता आणि द्वापार यात ध्यान पूजा इत्यादी साधने जरी विहित असली
तरी नामस्मरणाचा निषेध केलेला नाही. पण कलियुगात नामच मुख्य साधन आहे आणि चारही मुक्ती त्या भक्ताच्या दासी होतात. हे राजा, जन्म मरणाच्या भोवऱ्यात सापडून जे संसारात सतत भ्रमण करीत राहतात त्यांना कलियुगात कीर्तनाने सद्गती मिळते.